आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 9 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यामध्ये 9वा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे आणि याच्याविषयीची 10 जिल्ह्यांची आणि 8 बँकांची नवीन यादीसुद्धा जाहीर झालेली आहे आणि सोबतच 2100 रुपये संदर्भात 2 ते 3 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आलेले आहे. चला तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. परंतु त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर 3000 रुपये बहिणींना मिळणार होते, परंतु 1500 रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत. कशामुळे जमा झालेले आहेत आणि राहिलेले 1500 रुपये कधी महिलांच्या खात्यावर जमा होणार त्याच्याविषयी देखील आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच सर्वात मोठा प्रश्न आहे लाडक्या बहिणींचा, तो म्हणजे काय तर सर 2100 रुपये कधीपासून आमच्या खात्यावर जमा होणार. मुख्यमंत्र्यांनी तर सांगितले होते आम्ही निवडून आलो की लगेच तुमच्या खात्यावर 2100 रुपये जमा करू, परंतु हे पैसे कधीपर्यंत खात्यावर जमा होणार आणि कधीपासून 2100 रुपयाचा हप्ता चालू होणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अदिती तटकरे यांनी सर्वात अगोदर सांगितलं होते, 1-2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की 3000 रुपये आम्ही जे आहे ते वाटप करणार आहोत. मार्च महिन्यामध्येच आम्ही फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा एकत्रित लाभ असा मिळून 3000 रुपये देणार आहोत, परंतु त्यांनी आता फक्त 1500 रुपयेच दिलेले आहेत आणि हे 1500 रुपये जे आहे ते आज बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. हो मित्रांनो, सर्वात अगोदर आपण हे अपडेट सांगत आहोत. आज राहिलेल्या महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहेत आणि सोबतच 14 जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो. टोटल यामधील 10 जिल्हे महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच्यानंतरचे 4 जिल्हेसुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. परंतु सर्वात अगोदर या 10 जिल्ह्यांमध्ये आज दुपारपर्यंत पैसे जमा होणार आणि राहिलेल्या 4 जिल्ह्यांमध्ये 4 ते 5 वाजेपर्यंत पैसे जमा होणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये 3000 रुपये जे आहे ते वाटप होणार आहेत. हो मित्रांनो, कारण की फेब्रुवारी अधिक मार्च या 2 महिन्याचा एकत्रितरित्या लाभ म्हणजे 3000 रुपये आज वाटप होणार आहेत. आतापर्यंत 8 मार्च रोजी महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत आणि त्यामुळेच आता मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये पुन्हा एकदा आज जमा होणार आहे. परंतु हा हप्ता जो आहे तो कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार, कोणत्या महिलांना लाभ मिळणार आणि 7 लाख महिला ज्या आहेत योजनेतून बाहेर करण्यात आलेल्या आहेत, या महिलांना योजनेतून बाहेर कशामुळे काढलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय तर लाडकी बहीण योजनेची जी सरकारी योजना आहे, तर या योजनेचं नेम उद्देश काय आहे तर गोरगरीब महिलांना याचा लाभ मिळावा, हे पहिलं उद्देश लाडकी बहीण योजनेचं आहे. आणि या कारणास्तवच ज्या महिला श्रीमंत आहेत, ज्या महिलांच्या घरी सर्व गोष्टी पुरेपूर आहेत, अशा 7 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. परंतु यामध्ये असे देखील झालेले आहे, काही महिला घरी बसून सुद्धा त्या योजनेतून बाहेर निघल्यात का नाही ही जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. तर तुम्ही योजनेच्या आत आहात की बाहेर आहात हे देखील आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर आता तुम्हाला ही गोष्ट तर समजलेली आहे, फक्त गोरगरीब महिलाच या योजनेच्या आत राहणार आहेत. ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तर अशा सर्व महिलांना येथून पुढे या योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही. आणि सोबतच ज्या महिलांकडे केशरी किंवा पिवळे कुपन नाही, अशा महिलांना सुद्धा याचा लाभ इथून पुढे वितरित केला जाणार नाही. यांनी 4 महत्त्वपूर्ण अटी ठेवण्यात आलेल्या होत्या. पहिली अट यांनी ठेवलेली होती ती म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे. जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली होती ती म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. याच्यानंतर तिसरी अट यांनी ठेवलेली होती म्हणजे जर तुमच्या घरात 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का नाही हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि चौथा सर्वात महत्त्वपूर्ण नियम जो की भरपूर महिलांना आतापर्यंत माहिती नव्हता, तो म्हणजे काय, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या आधार कार्ड बँकेची व्यवस्थित लिंक असायला पाहिजे, सर्व गोष्टी क्लिअर असायलाच पाहिजे. सोबतच तुमच्याकडे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला तुम्हाला लवकरच जमा करून KYC सुद्धा करण्याची गरज पडू शकते. हो मित्रांनो, जुलै महिन्याच्या दरम्यान KYC जी आहे ती सुरू होण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत आणि लवकरच KYC सुद्धा सुरू होणार आहे मित्रांनो. आणि या कारणास्तव आतापर्यंत 7 लाख महिला तर बाहेर पडलेल्याच आहेत, परंतु आता आणखीन हा आकडा जो आहे तो पुढे जाऊ शकतो. 14 लाख 15 लाख महिला योजनेतून अजूनही वगळल्या जाण्याची शक्यता मित्रांनो वर्तवण्यात येत आहे आणि हे लवकरच वगळण्यात सुद्धा येणार आहेत. आता आपल्या चॅनलतर्फे आपण 25 पैठणी साडी ज्या आहे ते वाटप करणार आहोत. त्या कोणत्या महिलांना मिळणार ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. त्याच्या अगोदर
महिलांसाठी ही मोठं गिफ्ट ठरणार आहे, ती म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे एकत्रितरित्या लाभ, तो म्हणजे 3,000 रुपये एकत्रितरित्या महिलांच्या खात्यावर जमा करण्यास काही महिला जिल्ह्यामध्ये हे 3,000 रुपये जमा झालेले आहेत, परंतु जास्त जिल्ह्यांमध्ये फक्त 1,500 रुपयेच आलेले आहेत ते, आणि तेच राहिलेले 1,500 रुपये म्हणजे आज 9 मार्चला 9वा हप्ता तुमच्या खात्यावर आज जमा होणार आहे. आणि सोबतच महिलांसाठी गिफ्ट देखील आहे. आता हे गिफ्ट नेमकं काय असणार आहे हे आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. आता एकूण 14 जिल्ह्यांची यादी आपल्या समोर आपण तुम्हाला देणार आहोत. हे महाराष्ट्र संपूर्ण नकाशा आहे आणि यामधील 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत, आणि इतर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्टेप बाय स्टेप पैसे वाटप होणार आहेत. चला तर आता आपण ही माहिती जाणून घेऊया की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप असणार, आणि 11 तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार. संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे सुरुवात मित्रांनो आज असणार आहे रायगड जिल्ह्यापासून, कारण की रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि त्या ठिकाणी भरपूर महिला ज्या त्या वंचित राहिलेल्या होत्या. या कारणास्तवच रायगड या ठिकाणापासून सुरुवात असणार आहे. त्याच्यानंतर सातारा, पुणे, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर. तर या जिल्ह्यामध्ये आज मित्रांनो राहिलेले 1,500 रुपये मार्च महिन्याचा हप्ता, किंवा जर फेब्रुवारीचा सुद्धा मिळाला नसेल तर असे मिळून दोन्ही एकत्रितरित्या 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. याच्यानंतर दुसरी उद्या म्हणजे उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळतील, तर उद्याच्या जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला मी लगेच देऊन टाकतो मित्रांनो. उद्या जिल्हे असणार आहेत नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, सोबतच जालना, बुलढाणा, जळगाव, वाशिम आणि अकोला. तर हे जिल्हे जे आहेत ते उद्या 10 मार्च रोजी बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत, कारण की हे आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे आणि आता अजिबात उशीर होणार नाही. आता फक्त पैसेच वाटप होणार आहेत. त्याच्यानंतर 11 तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर 11 तारखेला सर्वात मोठा विभाग असणार आहे मित्रांनो, तो म्हणजे नागपूर विभाग. नागपूर विभागासोबतच वर्धा, लातूर, यवतमाळ, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे असे पद्धतीने स्टेप बाय स्टेप 3 दिवस सलग आजपासून पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत, आणि हे फक्त लाडकी बहीण लाभ महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर आता लाडकी बहीण योजनेविषयी आत्ताची सर्वात मोठी अपडेट मित्रांनो आलेली आहे आपल्याकडे, ती म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना 500 रुपये अधिक जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. हो मित्रांनो, 500 रुपये म्हणजे आता कशाचे पैसे असणार आहेत, तर हे काही महिलांना तर काल जमासुद्धा झालेले आहेत. PM किसान योजनेच्या अंतर्गत जर त्या महिला असतील तर त्या महिलांना महिला दिनाचा बोनस म्हणून 500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी मोठं गिफ्टसुद्धा मिळणार आहे. आपल्या चॅनलतर्फे तर आपण देणारच आहोत, त्यात काही वाद नाही, परंतु सोबतच सरकारतर्फे देखील 2 मोठे गिफ्टसुद्धा बहिणींना मिळणार आहे. चला तर ते 2 मोठे गिफ्ट नेमकं काय असणार आहे ते पाहूया. त्याच्या अगोदर एक बँका म्हणजे महत्त्वपूर्ण बँका असणार आहेत आणि या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. यामधील सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो SBI, त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि सर्वात शेवटची बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. जर या बँकेमध्ये खाते तुमचे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लवकरात लवकर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय मित्रांनो, तर या बँका सरकारी आहेत आणि या बँका सरकारी असून सर्वात लवकर पैसे जे आहेत ते ट्रान्सफर करत असतात आणि पैसे वळून पाठवले की लगेच बँकांमध्ये जमा होत असतात. आतापर्यंत त्यांची रेकॉर्ड आहे आणि पुढेही राहणारच आहे. आता बहिणीसाठी पहिलं गिफ्ट म्हणजे काय, तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि हे 3 गॅस सिलेंडर कोणत्या महिलांना मिळणार, तर ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन आहे अशा महिलांना 3 गॅस सिलेंडरची सबसिडी जी आहे ती वाटप करण्यात येणार आहे. याच्यानंतर पुढचं गिफ्ट महिलांसाठी काय असणार आहे, तर फेब्रुवारीपासून हप्ता वाढ होणार होती नवीन बजेटची, परंतु ती काय हप्ता वाढ आतापर्यंत झालेली नाही आणि त्यामुळे ही हप्ता वाढ जी आहे ती 10व्या हप्त्यापासून शक्यतो होऊ शकते. त्यामुळे सर्व महिला ज्या आहेत ते नक्कीच खुश होणार आहेत. आता फेब्रुवारीपासून तर नाही झाली, परंतु एप्रिल महिन्यात आपण वाट पाहूया. त्या महिन्यामध्ये 21 रुपये वाढ जे आहे ते होण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. याच्यानंतर आतापर्यंत महिलांना एकूण 7 हप्ते जे आहे ते मिळालेले आहेत आणि या 7 हप्त्यामधील फेब्रुवारीचा हप्ता आतापर्यंत राहिलेला आहे, परंतु आता एकूण 10,500 रुपये रक्कम एवढी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. आणि तुम्हाला किती हप्ते मिळाले ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. 7 हप्ते मिळाले की 8 मिळाले किंवा 9 हप्ते मिळाले, काय मिळाले ते तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे आपल्याला. याच्यानंतर 8वा हप्ता तर वाटप नियोजन पूर्ण झालेला आहे. चेक महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून पुढे पास होऊन आता 9व्या हप्त्याचे वितरण येथे सुरू झालेले आहे. म्हणजे 8वा हप्ता तर वाटप पूर्ण झालेला आहे, त्यामधील काही 10-5% महिला नक्कीच राहिलेले असतील, परंतु आता टेन्शन घेण्याची, काळजी करण्याची गरज नाही. आता 8वा आणि 9वा हप्ता सोबतच महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जो आहे तो जमा होत आहे आणि कालपासून भरपूर महिलांना
पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि 3,680 कोटी रक्कम तर अगोदरच मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या तरी शासनाकडे पैसे वाटप करण्यासाठी पुरेपूर निधी आहे आणि प्रत्येक बहिणीला हा सन्मान निधी जो आहे तो मिळून जाणार आहे. अशा पद्धतीची माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. यामधील काही महिला तर नक्कीच वगळण्यात येणार आहेत मित्रांनो. आणि आता महत्त्वपूर्ण गोष्ट ती म्हणजे 2100 कधीपासून तर 2100 रुपये जे आहे ते एप्रिल महिन्यापासून जे आहे ते सुरू होणार आहेत. जानेवारी फेब्रुवारी तर गेलेलं आहे, परंतु ते एप्रिलची आशा आपल्याला आहे की एप्रिल महिन्यात 2100 रुपये जे आहे ते वाटप सुरू व्हावे असे सर्वांना वाटत आहे आणि होतील सुद्धा. यामध्ये शक्यतो काही अडचणी यायला नाही पाहिजे तरी पाहूया आपण. आणि आता महत्त्वपूर्ण गिफ्ट म्हणजे बहिणीसाठी 25 पैठणी साड्या आपण लाडक्या बहिणीसाठी वाटप लवकरच करणार आहोत. ही 25 पैठणी साड्या पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली छान असे कमेंट करा. धन्यवाद सर. आम्हाला पैठणी साडी पाहिजे किंवा तुमचे काही कमेंट असतील, अडचणी असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता. आणि कमेंट ज्या महिलांच्या चांगल्या कमेंट येतील तर अशा एकूण 25 महिलांना आपण 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या वाटप करून टाकणार आहोत. आणि अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.